Hello and once again welcome student. Today we are going to discuss brainstorming and appreciation of our first poem, The Song of the Open Road by Walt Whitman. Brainstorming questions A1. First, pick out the lines showing that the poet is prepared to enjoy every moment of his journey. कवी आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घेण्यासाठी तयार आहे हे दर्शवणाऱ्या ओळी निवडा किंवा लिहा असा प्रश्न विचारलेला आहे. ॲन्सर आपल्याला अशा पद्धतीने लिहिता येईल. अ फूट अँड लाईट हार्टेड आय टेक टू द ओपन रोड. पायी आणि अत्यंत आनंदी मनाने मी मुक्त रस्ता निवडला. या उत्तरामध्ये आपल्याला अशा ओळी अपेक्षित आहेत की ज्याच्यामधून कवी आयुष्यातील आनंद घेण्यासाठी तयार आहे, त्याच्यामध्ये एन्जॉयमेंट या ओळीमध्ये असली पाहिजे. सेकंड, हेल्दी फ्री द वर्ल्ड बिफोर मी. माझ्यासमोर पोषक आणि मुक्त फ्रीडम असणारं जग आहे. या ओळीवरून सुद्धा आनंद दिसतो. द लाँग ब्राऊन पाथ बिफोर मी लीडिंग वेअर एवर आय चूज. या ओळीवरून आनंद कोणता दिसतो पहा, कारण की या ठिकाणी कवीला आपला रस्ता निवडण्याचं स्वातंत्र्य आहे आणि निवड याचा अर्थ की त्या ठिकाणी त्याला चॉईस आहे आपला आनंद व्यक्त करण्यासाठी. द स्ट्रॉंग अँड कंटेंट आय ट्रॅव्हल द ओपन रोड. कंटेंट याचा अर्थ अत्यंत आनंदाने आणि समाधानाने ही ओळसुद्धा एन्जॉयमेंट दर्शवते. आय आस्क नॉट फॉर गुड फॉर्च्यून, आय मायसेल्फ ॲम गुड फॉर्च्यून. मी नशिबासाठी विचारलं नव्हतं, माझं नशीब काय आहे हे मी कुणालाही विचारलं नाही, कारण की मी स्वतःच नशीब आहे. मी माझं स्वतःचं नशीब मनगटाच्या जोडावरती घडवू शकतो असं या ठिकाणी ओळीमध्ये सांगितलेलं आहे. की वरील लाईन्स डिलायनेट्स द पोएट इज प्रिपेअर्ड टू एन्जॉय एव्हरी मोमेंट ऑफ हिज जर्नी. वरील ओळी हेच दर्शवतात की कवी आयुष्यातील प्रत्येक क्षण आनंदाने जगण्यासाठी तयार आहे. सेकंड ॲक्टिव्हिटी, बाय ओल्ड डेलिशियस बर्डन्स द पोएट मीन्स. मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे. ओल्ड डेलिशियस बर्डन याचा अर्थ काय? ऑप्शन्स आहेत. ए द लगेज, बी द फूड ही कॅरीज, सी द स्ट्रेस ही बिअर्स ड्युरिंग द ट्रॅव्हल्स अँड डी स्वीट मेमरीज ऑफ द पास्ट. त्यानं घेतलेलं लगेज, प्रवासातील जेवण, प्रवासादरम्यान होणारा त्रास किंवा डी ऑप्शन आहे भूतकाळातील गोड आठवणी. तर डी स्वीट मेमरीज ऑफ द पास्ट इज द करेक्ट आन्सर. थर्ड, द पोएट इज अ पर्सन हू इज फ्री फ्रॉम ऑल इनहॅबिशन. डिस्कस हाऊ द कन्सेप्ट ऑफ फ्रीडम इज एक्सप्रेस्ड इन द पोएम. कवी हा असा एक व्यक्ती आहे जो सर्व बंधनापासून मुक्त झालेला आहे आणि या कवितेमध्ये स्वातंत्र्य ही संकल्पना कशी व्यक्त होते याबद्दल लिहा किंवा चर्चा करा असा प्रश्न आहे. इनहॅबिशन्स याचा अर्थ बंधनं, तो बंधनातून मुक्त आहे आणि स्वातंत्र्याची आपल्याला या ठिकाणी चर्चा करायची आहे. ॲन्सर पहा. द मेन थीम ऑफ द पोयम इज अ फ्रीडम. या कवितेची मुख्य संकल्पना किंवा मध्यवर्ती कल्पना ही स्वातंत्र्य हीच आहे. अ सिंगल स्टेप आउट ऑफ द डोअर लीड्स टुवर्ड्स अ फ्रीडम. या कवितेची सुरुवातच मुळात स्वातंत्र्य या शब्दापासून होते. जेव्हा कवी मुक्त प्रवासाला निघतो तेव्हा त्यानं आपलं पहिलं पाऊल किंवा स्टेपिंग आउट फ्रॉम होम हे काय दर्शवतं तर स्वातंत्र्य दर्शवतं. अँड देन यू फील द ट्रू मिनिंग ऑफ फ्रीडम इन द सेन्स ऑफ हॅपीनेस. आणि त्याच वेळेला जेव्हा तुम्ही घरातून पहिलं पाय बाहेर टाकता, मुक्त प्रवासाला निघता, त्यावेळेस स्वातंत्र्याची अनुभूती होते. यू विल बी फार अवे फ्रॉम द बर्डन ऑफ केअर्स, स्ट्रेसेस अँड सॉरो. ज्या वेळेला स्वातंत्र्याचा तुम्ही उपभोग घेता त्यावेळेला काळजी, ताणतणाव आणि दुःखापासून तुम्ही मुक्त होता. फ्रीडम गिव्ज हॅपीनेस, रिजॉईस अँड अ चॉईस टू टेक अ वॉक अँड एन्जॉय डिझायर.
स्वातंत्र्य हे आपल्याला हॅपीनेस आनंद देते, रिजॉईस एक चेतना देते, अँड अ चॉईस टू वॉक आणि आपल्याला मुक्तपणे चालण्याची संधी देते, अँड एन्जॉय डिझायर्स आणि यातून आपण आपली इच्छा पूर्ण करू शकतो, एन्जॉय करू शकतो. प्लीज सी स्टुडंट्स, हा क्वेश्चनच मुळात आपल्याला थीम सांगतो. जर या क्वेश्चनऐवजी जर फ्रीडम ही थीम विचारली तरीसुद्धा आपल्याला हे उत्तर लिहिता येईल. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आहे A2. First, following are the activities of the poet related to his journey on the road. खालील दिलेल्या कृती ह्या कवीच्या मुक्त रस्त्यावरील प्रवासाविषयी आहेत. डिव्हाइड देम इनटू टू, दोन गटामध्ये त्या विभागा. पार्ट ॲज जे ॲक्टिव्हिटीज द पोएट विल प्रॅक्टिस अँड ॲक्टिव्हिटीज ही विल नॉट प्रॅक्टिस. अशा कृती ज्या प्रवासामध्ये तो स्वीकारतो आणि अशा कृती जो प्रवासामध्ये तो करत नाही, या दोन कॉलममध्ये डिवाईड करायचं आहे. फर्स्ट अशा आपण ॲक्टिव्हिटीज बघूया. द ॲक्टिव्हिटीज द पोएट विल प्रॅक्टिस. ए. वॉकिंग द रोड थ्रू ही डज नॉट नो वेअर इट रिचेस. प्रवास करत असताना त्याला माहिती नाही आहे की आपण कुठे पोचणार आहे, तरीसुद्धा आयुष्यातील हा मुक्त प्रवास करायला तो निघालेला आहे. डी. प्रेइंग फॉर गुड फॉर्च्यून. जरी त्यानं कुणाकडनं नशीब मागितलं नसेल, बेस्ट लक मागितलं नसेल, तरी तो स्वतः गुड फॉर्च्यून आहे. सी. कॅरिंग द फॉन्ड मेमरीज ऑफ द गुड पीपल. तो आपल्याबरोबर डेलिशियस बर्डन जे म्हटलेलं आहे की त्याचे जे लोक आहेत त्या लोकांच्या आठवणी तो सोबत घेऊन या प्रवासाला निघालेला आहे. नेक्स्ट आहे रिफ्लेक्टिंग अँड डेव्हलपिंग हिज ओन सेल्फ. या प्रवासामध्ये त्याला फक्त स्वतःचा विकास करायचा आहे, स्वतःची प्रगती करायची आहे. तो स्वतः एकटाच या प्रवासाला निघालेला आहे. ह्या ॲक्टिव्हिटीज आहेत दॅट द पोएट विल प्रॅक्टिस. आता आपण बघूया नेक्स्ट कॉलममध्ये ॲक्टिव्हिटीज दॅट पोएट विल नॉट प्रॅक्टिस. पोस्टपोनिंग द जर्नी. प्रवास पुढे ढकलत आहे, नाही आहे, तो प्रवास पुढे ढकलत नाही आहे, त्यानं निर्णय घेतला आहे आणि पहिलं पाऊल या प्रवासामध्ये टाकलेलं आहे. कंप्लेनिंग अबाउट द डिस्कम्फर्ट ड्युरिंग द जर्नी. या प्रवासादरम्यान येणाऱ्या अडचणींच्याबद्दल तो तक्रार करत आहे. नेवर, या ठिकाणी तो कधीही तक्रार करताना आपल्याला दिसत नाही आहे. बिकॉज ही सेज आय एम लाईट हार्टेड. मी खूप आनंदी आहे आणि समाधानी आहे. क्रिएटिंग कॉन्टॅक्ट विथ फेमस अँड इन्फ्लुएन्शियल पीपल. प्रसिद्ध आणि प्रभावी लोकांच्या संपर्कात तो आहे. हे ॲब्सोल्युटली रॉंग आहे, कारण तो कवितेमध्ये म्हणतो आय डोंट वॉन्ट द कन्सिलेशन्स एनी निअरर. मला आजूबाजूला प्रसिद्ध लोक नको आहेत, त्यामुळं या प्रवासामध्ये ही प्रॅक्टिस, ही कृती करताना तो दिसत नाही आहे. स्ट्रायव्हिंग टू अचीव हाय अँड ब्राईट सक्सेस. उज्ज्वल आणि उच्च यश मिळवण्यासाठी तो प्रयत्नशील आहे. हा प्रवास त्यानं यशासाठी केलेला नाही आहे, तर मुक्त जीवन जगण्यासाठी तो बाहेर पडलेला आहे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आहे राईट डाऊन द ट्रेड्स द पोएट एक्झिबिट थ्रू द फॉलोइंग लाईन. वन इज डन फॉर यू. ट्रेट याचा अर्थ वैशिष्ट्य. खालील दिलेल्या ओळीमधून कवीने कोणती वैशिष्ट्य सांगितलेली आहेत ते लिहा. एक आपल्यासाठी सोडवून दिलेली आहे. या ओळीचं वैशिष्ट्य आपल्याला लिहायचं आहे की त्यातून कोणता गुण आपल्याला प्रदर्शित होतो. हॅन्सफोर्थ आय आस्क फॉर नो गुड फॉर्च्यून. आय मायसेल्फ एम गुड फॉर्च्यून. म्हणून यापुढे मी नशिबाबद्दल कधीही विचारलं नाही, मी स्वतःच नशीब आहे. याच्यामधून कवीचा आपल्याला सेल्फ कॉन्फिडन्स हा गुण दिसतो. हेन्सफोर्थ आय विम्पर नो मोअर. पोस्टपोन नो मोअर नीड नथिंग. यापुढे मी कधीही तक्रार केली नाही, रडलो नाही, काहीही पुढं ढकललं नाही, मला कशाचीही गरज भासली नाही. यावरून करेजियस साहस, धैर्य हा गुण दिसतो. आय डोंट वॉन्ट द कन्स्टिलेशन एनी निअरर. प्रभावी लोकांचा गराडा मला आजूबाजूला नको आहे. याचा अर्थ कवीला
प्रभावी लोकांच्या गराड्यामध्ये स्वतःला समाविष्ट करायचं नाही आहे, याचा अर्थ ही लाईक लिबर्टी. या ओळीवरून स्वातंत्र्य हे वैशिष्ट्य दिसतं. आय स्वेअर इट इज इम्पॉसिबल फॉर मी टू गेट रीड ऑफ देम. मी ठामपणे सांगतो की या गोष्टीपासून स्वतःची सुटका करून घेणं हे केवळ अशक्य आहे. म्हणजे ॲक्सेप्टन्स हा गुण दिसतो. कवीला असं सांगायचं होतं या ओळीवरून की जे स्त्री पुरुष आहेत, माझं कुटुंब आहे, माझी लोक आहेत, त्यांच्या आठवणीपासून मला सुटका करून घेता येत नाही आहेत. ती माणसं माझी आहेत हे मला स्वीकारलं पाहिजे. ॲक्सेप्टन्स हा गुण या ठिकाणी दिसतो. ई आहे, आय एम फिल्ड विथ दॅम, आय विल फील देम इन रिटर्न. ते पूर्णतः माझ्यामध्ये भरलेले आहेत आणि मलासुद्धा त्यांनी केलेलं जे कार्य आहे ते त्यांना परत करायचं आहे. याच्यामधून कनेक्शन किंवा इन्व्हॉल्वमेंट हा गुण, हा ट्रेट यामध्ये दिसतो. थर्ड आहे, हेल्दी फ्री द वर्ल्ड बिफोर मी, एक्सप्रेस युअर व्ह्यूज रिगार्डिंग द अबाव लाईन. या ओळीबद्दल तुमचं मत व्यक्त करा. हेल्दी फ्री द वर्ल्ड बिफोर मी याचा अर्थ सांगा. आपल्याला तो अशा पद्धतीने सांगता येईल, द ट्रॅव्हलर स्टार्ट हिज वॉक विदाऊट बर्डन ऑन द रोड ऑफ लाईफ. या जीवनाच्या प्रवासामध्ये कवी यानं हा प्रवास कोणतंही बर्डन, कोणताही स्ट्रेस न घेता सुरुवात केलेला आहे. ही स्टार्ट हिज वॉक विथ हॅपी मूड अँड ही फील्स हेल्दी अँड एबल टू डू सो. त्यानं आपला प्रवास हा अत्यंत आनंदाने सुरुवात केलेली आहे. तो स्वतःला फिट समजतो, तो स्वतःला हे वातावरण पोषक आहे असं समजतो आणि तो हा प्रवास निश्चित चांगल्या पद्धतीने करू शकतो असं जाणवतं. ही ऑल्सो फील फ्री. ही हॅज द फ्रीडम टू टेक अ वॉक अँड एन्जॉय इट. या प्रवासामध्ये त्यानं स्वतःला मुक्त, फ्री, स्वतंत्र आहे असं जाहीर केलेलं आहे आणि चालण्याचं स्वातंत्र्य तो एन्जॉय करत आहे, आनंद घेत आहे. वॉकिंग ऑन द ओपन रोड ही फील्स लाईक ही कॅन अचीव एनिथिंग बिकॉज ऑल वर्ल्ड इज बिफोर हिम ॲज अ चॉईस. हा प्रवास करत असताना, मुक्त रस्त्यावरून चालत असताना त्याला असं वाटतं की मी काहीही साध्य करू शकतो, कारण माझ्यासमोर संपूर्ण जग आणि या जगातील सगळे रस्ते चॉईस आहेत, ऑप्शन आहेत, मला पर्याय आहे. द पोएट हॅज यूज्ड मेनी डिस्क्रायबिंग वर्ड्स सच ॲज हेल्दी इन द पोयम. मेक अ लिस्ट अँड क्लासिफाय देम ॲज. या कवितेमध्ये कवीने हेल्दी, निरोगी असे अनेक शब्द वर्णन केलेले आहेत. त्यांची एक यादी तयार करा आणि त्यांचं वर्गीकरण खालील पद्धतीने करा. फॉर द वर्ल्ड ही रोट हेल्दी अँड फ्री. हे जग कसं आहे? हेल्दी आणि फ्री आहे. फॉर हिमसेल्फ स्वतःसाठी, हार्टेड आनंदी आहे. फॉर द रोड ओपन द लाँग ब्राऊन पाथ. रस्ता हा मुक्त आहे, स्वतंत्र आहे आणि लाँग ब्राऊन पाथ आहे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आहे, देर आर सर्टन वर्ड्स दॅट आर रिपीटेड इन द पोयम. काही असे शब्द आहेत जे कवितेमध्ये वारंवार रिपीट होतात, त्यांची पुनरावृत्ती होते. फॉर एक्झाम्पल, नो मोअर, लाईन नंबर 7. फाइंड आउट अदर सिमिलर एक्सप्रेशन्स. एक्सप्लेन द इफेक्ट दे हॅव क्रिएटेड इन द पोयम. कवितेतील शब्दांची पुनरावृत्ती आणि त्याचा परिणाम सांगा हे सांगितलेलं आहे. रिपिटेशन झालेली वाक्य खालीलप्रमाणे आहेत. हेन्सफोर्थ आय आस्क नॉट गुड फॉर्च्यून, आय मायसेल्फ ॲम गुड फॉर्च्यून. हेन्सफोर्थ आय विम्पर नो मोअर, पोस्टपोन नो मोअर, नीड नथिंग. आय नो दे आर व्हेरी वेल, वेअर आर दे. आय नो दे सफिस फॉर दोज हू बिलॉंग्स टू देम. I carry them, men and women, I carry them with me wherever I go. I am filled with them and I will fill them in the return. हे सगळे रिपिटेशनचे एक्झाम्पल आहेत आणि याच्यामधनं जो इफेक्ट, परिणाम साधलेला आहे याच्याबद्दल आपल्याला काय सांगता येईल. There are certain words that are repeated in the poem because it creates impact on readers and highlights द पोएट्स थॉट. या कवितेमध्ये काही असे शब्द पुनरावृत्ती केलेली आहे कारण कवीला याच्यामधनं
आपल्या विचाराची परिणामकारकता दाखवायची असल्यामुळे काही शब्द त्याने ते रिपीट केलेले आहेत. हा एक इफेक्ट आहे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आहे द यूज ऑफ पर्सनल प्रोनाऊन आय इज एव्हिडंट अँड प्रॉमिनंट इन दिस पोयम गिव्ह रिझन. या कवितेमध्ये आय या पर्सनल प्रोनाऊनचा वापर हा अत्यंत परिणामकारक केलेला आहे. याचं कारण द्या. Song of the Open Road is narrated in the form of a first person speaker. ही संपूर्ण कविता प्रथमाचा वापर केलेला दिसतो. द यूज ऑफ पर्सनल प्रोनाऊन आय इज एव्हिडंट अँड प्रॉमिनंट इन धिस पोयम. या संपूर्ण कवितेमध्ये मी या वैयक्तिक सर्वनामाचा वापर हा स्पष्टपणे आपल्याला दिसतो. Because the pronoun I in the poem stand for any traveler and reader, all human and Whitman. कारण असं आहे की या कवितेमधील आय हे सर्वनाम, मी हे सर्वनाम सगळ्याच प्रवासी वाचक सर्व मानवांसाठी आणि कवी स्वतः विटमन यांच्यासाठी सुद्धा आहे. ही कविता सर्व मानवजातीला उद्देशून असल्यामुळे आय या सर्वनामाचा प्रामुख्याने वापर केलेला दिसतो. यानंतर बोर्डाच्या एक्झाममध्ये विचारला जाणारा ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम 4 मार्कांचा हा क्वेश्चन आपण या ठिकाणी बघूया. अ पोएटिक ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम सॉन्ग ऑफ द ओपन रोड. फर्स्ट पॉईंट आहे टायटल सॉन्ग ऑफ द ओपन रोड. अबाउट द पोएट. The poem is written by an American poet, essayist and journalist Walt Whitman. प्रस्तुत कविता अमेरिकन प्रसिद्ध कवी, निबंधकार आणि पत्रकार वॉल्ट विटमन यांनी लिहिलेली आहे. मुक्त काव्य छंदाचे ते जनक वडील म्हणून ओळखले जातात. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू आपल्याला असं सांगता येईल की कोणत्याही कवितेचं ॲप्रिशिएशन करत असताना त्याचं टायटल आणि कवी संदर्भात आपल्याला थोडक्यामध्ये लिहिता आलं पाहिजे. 1-2 ओळीमध्ये लिहिलं तरीच ते पुरेसं आहे. नेक्स्ट थीम या कवितेची मध्यवर्ती कल्पना याच्याबद्दल आपल्याला 2 ते 3 ओळीमध्ये लिहावं लागेल. इट इज अ ओड अ सॉन्ग ऑफ फ्रीडम, हॅपीनेस, सेलिब्रेशन ऑफ डेमोक्रेटिक लाईफ अँड ऑप्टिमिझम. The major themes of this poem is connected with the symbol of road. ही कविता म्हणजे स्वातंत्र्याचं, आनंदाचं, लोकशाहीच्या जीवनाचं गाणं आहे आणि या कवितेमधून आशावाद मांडला गेलेला आहे आणि या सगळ्या गोष्टी जोडण्यासाठी प्रामुख्यानं कवीने रस्ता या प्रतिकात्मक गोष्टीचा वापर केलेला आहे. म्हणजेच या कवितेची मध्यवर्ती कल्पना फ्रीडम, हॅपीनेस आणि सेलिब्रेशन ऑफ डेमोक्रेटिक लाईफ ही आपल्याला लिहिता येईल. स्वातंत्र्य, आनंद आणि लोकशाही जीवनाचा उत्सव अशी याची मध्यवर्ती कल्पना आहे. पोएटिक स्टाईल. द पोयम इज रिटन इन द फॉर्म ऑफ फ्री वर्स. मुक्त काव्य छंदाच्या प्रकारामध्ये ही कविता लिहिलेली आहे. त्याची शैली स्टाईल आपल्याला लिहावी लागेल. द लाईन्स आर अनराईम्ड. या कवितेमध्ये यमक अलंकार नाही आहेत. ऑफ वेरियंग लेन्स आणि या कवितेच्या ओळी वेगवेगळ्या लांबीच्या आहेत. द लँग्वेज अँड पोएटिक डिव्हाइस. या कवितेमधली भाषा आणि अलंकाराचा वापर याच्या संदर्भात आपल्याला या ठिकाणी लिहावं लागेल. द सॉन्ग ऑफ द ओपन रोड इज नॅरेटेड इन द फॉर्म ऑफ फर्स्ट पर्सन स्पीकर. The pronoun I in the poem stand for any traveler, the reader, all human and Whitman. ही कविता प्रथम व्यक्ती स्पीकरकडून वर्णन केलेलं आहे आणि या कवितेमध्ये मी हे सर्वनाम कोणत्याही प्रवाशासाठी, वाचकासाठी, सर्व मानवांच्यासाठी किंवा विटमन स्वतःसाठी वापरत आहेत. In this poem, metaphorical and symbolic language is used. There is no rhyme scheme in this poem. The poem is in free verse. The poetic devices and figure of speech like repetition, metaphor, symbolism, paradox, and inversion are notably used in the poem. या कवितेमध्ये रूपक आणि प्रतिकात्मक भाषा वापरले गेलेले आहे. या कवितेमध्ये कोणत्याही यमक अलंकाराचा वापर केला नाही आहे. हे काव्य एक मुक्त काव्य आहे, फ्री वर्स आहे आणि या कवितेमध्ये पुनरावृत्ती अलंकार, रूपक, मेटाफर अलंकार, विरोधाभास
पॅराडॉक्स, इन्व्हर्जन हे प्रामुख्याने वापरलेले दिसतात. स्पेशल फीचर ऑफ द पोयम. द पोयम इज व्हेरी सिम्बॉलिक. स्पेशल फीचर काय आहे तर ही कविता प्रतिकात्मक आहे. द रोड इन द पोयम डज नॉट मीन द ॲक्च्युअल ओनली रोड टू ट्रॅव्हल. रस्ता म्हणजे या कवितेमध्ये प्रामुख्याने रस्ता असं नाही आहे. द पोएट वॉन्ट्स टू सजेस्ट द रोड ऑफ लाईफ. हा रस्ता हा आपल्या आयुष्याचा आहे, जीवनाचा आहे, ज्याच्यावरती आपल्याला स्वच्छंदीपणे मुक्तपणे प्रवास करायचा आहे. द टोन ऑफ द पोयम इज व्हेरी व्हायब्रंट अँड जॉयफुल. या कवितेचा जो टोन आहे तो अत्यंत आनंदी असा आहे. द मेसेज, व्हॅल्यूज अँड मॉरल्स या कवितेमधून देण्यात येणारा संदेश आपल्याला सांगा असं सांगितलेलं आहे. द पोयम इज अबाउट कॉन्फिडंट अँड इंडिपेंडंट. ही कविता आपल्या आत्मविश्वासाबद्दल आणि स्वातंत्र्याबद्दल आहे. द पोयम मेसेजेस लिव्ह अ फ्री लाईफ. ही कविता आपल्याला संदेश देते की स्वच्छंदी आणि मुक्त जीवन जगा. वी हॅव टू गिव्ह आवर सेल्स परमिशन टू डू गुड थिंग्स. आपणच पुढाकार घेऊन आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी ह्या केल्या पाहिजेत. उदाहरणार्थ हा जीवनाचा स्वच्छंदी प्रवास. युअर ओपिनियन अबाउट द पोयम. तुमचं मत या कवितेविषयी काय आहे याच्याबद्दल थोडक्यात लिहावं लागेल. आय लाईक द पोयम बिकॉज इट गिव्ज क्लिअर अँड इम्पॉर्टंट मेसेज. ही कविता मला आवडते कारण की याच्यामध्ये स्पष्ट आणि महत्त्वाचा संदेश देण्यात आलेला आहे. दॅट यू आर द मेकर ऑफ युअर ओन लक अँड डेस्टिनी. की तुम्ही स्वतःच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात. यू आर गुड फॉर्च्यून. तुम्हीच तुमचं नशीब बनवणार आहात. जस्ट वॉक फ्रीली. फक्त मुक्तपणे चाला. ऑन द रोड ऑफ लाईफ विदाऊट क्राय. या जीवनाच्या रस्त्यावरती न रडता चाला. अ सिंगल स्टेप लीड्स यू टुवर्ड्स हॅपीनेस अँड बर्डनलेस लाईफ. तुमचं एक पाऊल तुम्हाला आनंदाकडे आणि आयुष्यातील ओझं कमी करण्यामध्ये मदत करेल. फक्त गरज आहे तुम्हाला एक पाऊल पुढं टाकण्याची. या ठिकाणी ॲप्रिसिएशन हा टॉपिक संपतोय. परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला ज्या एकूण 8 कविता आहेत त्या 8 कवितेपैकी एका कवितेवरती प्रश्न क्रमांक 3B राईट अँड ॲप्रिशिएशन ऑफ द पोयम असा विचारला जाऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक कवितेचं ॲप्रिशिएशन आपण समजावून घेतलं पाहिजे. यानंतर कवितेवरती आणखीन एक प्रश्न विचारला जातो जो 2 गुणांसाठी असतो, जो क्रिएटिव्हिटी या टायटलमध्ये येतो. या कवितेवरती असा प्रश्न विचारलेला आहे. राईट 4 to 6 लाईन्स ऑफ फ्री वर्स ऑन द टॉपिक द रोड दॅट लीड्स टू माय कॉलेज. एक्सप्रेस दॅट इट इज द रोड टू नॉलेज अँड ब्राईट फ्युचर. यू मे बिगिन लाईक धिस. असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की फ्री वर्समध्ये तुम्ही 4 ते 6 ओळी लिहा आणि त्याचा विषय आहे द रोड दॅट लीड्स टू माय कॉलेज. ही मी स्वतः केलेली कविता आहे. तुम्ही अशा पद्धतीने त्या ठिकाणी लिहू शकता. परीक्षेमध्ये अपेक्षित आहेत की विद्यार्थ्यानं निर्मितीशील व्हावं. त्याला किमान 4 ते 6 ओळी एखाद्या विषयावरती लिहिता आल्या पाहिजेत. याच्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण सॉन्ग ऑफ द ओपन रोड याच्यावरती 2 गुणांसाठी विचारला जाणारा पोएटिक डिव्हाइस आणि फिगर ऑफ स्पीच हा क्वेश्चन आपण बघणार आहोत. थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.